माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, मी आपल्याला भेटायला आलोय, विनंती करायला आलोय. खरं म्हणजे उदगीरमध्ये परिवर्तन घडवा हे सांगायला आलोय. उदगीरचा विकास करा हे सांगायला आलोय. उदगीरमध्ये जे इतके वर्ष तुम्हाला विकासापासून वंचित केलं ते बदलायला बदल झाला पाहिजे सांगायला आलोय. आणि म्हणून जिथे बदल हवा असतो तिथं हा एकनाथ शिंदे जातो. 3 वर्षापूर्वी या राज्यामध्ये सुधाकरराव जेव्हा अनागोंदी झाली तेव्हा एकनाथ शिंदेने या राज्यात बदल घडवला, सत्ता पालट करून टाकलं. टांगा पलटी, घोडे फरार, आणि सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आणलं, गोरगरिबांच्या मनातलं सरकार आणलं, लाडक्या बहिणींच्या मनातलं सरकार आलं, भावांच्या, शेतकऱ्यांच्या, वारकऱ्यांच्या सगळ्यांच्या साठी सरकार आणलं. 2.5 वर्ष या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री म्हणून काम केलं. तुम्ही पाहिलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही काम पाहिलं म्हणूनच सुधाकरराव सारखा माजी आमदार, दोनदा निवडून आलेला आमदार शिवसेनेसोबत आला. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. एक कल्याणकारी राज्य आलं पाहिजे, गोरगरिबांचं राज्य आलं पाहिजे, लाडक्या बहिणींचं राज्य आलं पाहिजे. म्हणून मी आटापिटा केला. हा एकनाथ शिंदे सर्वसामान्य घरातून आलाय. हा एकनाथ शिंदे शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी गरिबी पाहिली आहे, माझ्या आईची, पत्नीची काटकसर पाहिली आहे. महिना भागवताना कशी त्रेधा तिरपट उडत होती ते पाहिलंय, त्यांच्या डोळ्यातले अश्रू पाहिले. आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा पहिलं काम केलं ते माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तेव्हा पण खूप लोकांनी खोडा घातला, आडवे आले, भले चुनावी जुमला आहे, असं आहे तसं आहे. परंतु एकनाथ शिंदेने दिलेला शब्द पाळतो तो मी खरा करून दाखवला. लाडकी बहीण योजना सुरू झाली. आता मी तुम्हाला सांगतो, कोणाचाही माईका आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. युवा प्रशिक्षणवाले माझ्याकडे आले होते, त्यांचाही विषय माझ्या लक्षात आहे. माझ्या युवकांना देखील रोजगार मिळाला पाहिजे, इथं उद्योग आला पाहिजे, हाताला काम मिळालं पाहिजे. यासाठी हा एकनाथ शिंदे जीवाचं रान केल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द मी देतो. आणि आपल्या नगरसेविका उमेदवार, हे काढलं तर काढणार, नगरसेविका आपल्या, खरं म्हणजे आपल्या उदगीरच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुनीता अनिल पंचाक्षरी. प्राध्यापक आहे तुम्ही, MA BEd इंग्लिश प्राध्यापक, उच्च शिक्षित आपल्याला उमेदवार दिला आहे. आणि म्हणून त्यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे, कारण या भावी नगराध्यक्षा प्राध्यापिका आहेत. याचा उदगीरकरांना नक्की अभिमान वाटला पाहिजे. आणि म्हणून सुनीता ताईंना उदगीरच्या प्रश्नांची जाण आहे. त्यांच्या बरोबर किती लोक उभे आहेत? 25 लोक उभे आहेत. एक मोठी टीम उभी आहे. एकूण 26 लोकांना आपल्याला निवडून अगदी जल्लोषात नगर परिषदेमध्ये पाठवायचं आहे, हे सांगायला मी तुम्हाला आलोय. ही विनंती करायला तुम्हाला आलोय. आणि म्हणून आगे बढो सुनीता ताई, आगे बढ़ो सुनीता ताई, तुम्हारे पीछे खड़ा है ये तुम्हारा भाई. आणि या ताई बरोबर आपले अजून 25 लोक गेले पाहिजे नगर परिषदेमध्ये आपल्याला विकासाला न्याय देण्यासाठी. आणि म्हणून वाजत गाजत सगळे गेले पाहिजे. यासाठी तुम्हाला मी विनंती करतोय, धनुष्यबाणाला मत द्यायचं आहे. उदगीरवर भगवा फडकवायचा आहे. उदगीर लातूर जिल्ह्यात आहे आणि लातूरचा मतदार शिवसेनेला
मत देण्यासाठी आतुर झालेला आहे. त्याचा तुम्ही फायदा करून घ्या. 2 तारखेपर्यंत सगळ्यांनी प्रचारामध्ये काम करा. असं मतदान करा की विरोधक पळतील घरी आणि निवडून येतील शिवसेनेच्या सुनीता पंचाक्षरी. येतील ना? आल्यात पाहिजे. विरोधकांनी किती केली किरकिर तरीही शिवसेना जिंकणार उदगीर. आणि म्हणून उदागीर बाबाचा आशीर्वाद आहे. उदागीर बाबा खाजा बादशाह सगळे लोक या ठिकाणी आशीर्वाद आहे. म्हणून माझे मुस्लिम बांधव भगिनी पण इकडे आहेत. कारण लिंगायत समाज, मुस्लिम समाज सगळे, आणखी सगळे समाज, मागासवर्गीय, धनगर समाज असेल, मराठा समाज, सगळे समाज एकत्र आलेले आहेत. सगळ्या समाजाला घेतलंय ना सुधाकरराव. सगळे समाज आहेत. सगळे समाज जेव्हा एकत्र येतात ते काय येतात? ते विकासासाठी येतात. आपल्या मुलाबाळांचं भवितव्य घडवण्यासाठी येतात. शहराचा काया पालट करण्यासाठी येतात. आणि हा इतिहास घडेल, क्रांती घडेल. या उदगीरमध्ये क्रांती घडवायची आहे. क्रांती. एकनाथ शिंदेने जशी 2022ला क्रांती घडवली, टांगा पलटी घोडा फरार. 200 बेडचं हॉस्पिटल असून MRI. विकासाच्या कामात एकनाथ शिंदे कधी भेदभाव करत नाही. मला सांगा सुधाकरराव, इथं मी नगर विकास खात्यातून किती पैसे दिले? 550 कोटी रुपये. 550 कोटी एकनाथ शिंदेने इथं दिले. पण त्याचं काय झालं? त्याचा किती विनियोग झाला? काम चांगलं नसेल, चुकीचं असेल तर त्याचाही शोध घेतला जाईल. आणि तुम्ही सत्ता दिल्यानंतर तुमच्या या उदगीरसाठी विकासाला पैसे कमी पडू देणार नाही. कारण नगर विकास खातं तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे. तुम्हाला रस्ते पाहिजे ना चांगले? तुम्हाला पाणी पुरवठा पाहिजे ना? तुम्हाला भुयारी गटर योजना पाहिजे? तुम्हाला उद्यान पाहिजे, गार्डन पाहिजे, मुलांना खेळायला मैदान पाहिजे, आरोग्य सुविधा पाहिजे, चांगलं पाहिजे ना सगळं. उदगीरमध्ये पाणी पुरवठ्यामध्ये आमदार भालेराव 2016-17ला भरपूर पाणी आणलं लिंबोटीमधून. परंतु आजही 8-8 दिवस पाणी मिळत नाही. वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून तुम्हाला मी वचन देतो, तुम्हाला दररोज पाणी मिळालं पाहिजे. दररोज पाणी पुरवठा सुरळीत चालू नसताना देखील 3000 रुपये घेतात. 3000 रुपये साहेब. 3000 रुपये घेतात. हे देखील नगर विकास खात्याच्या अंतर्गत आहे. मी तात्काळ याचा निकाल लावतो. दररोज पाणी द्या, दररोज पाणी द्या आणि मग पैसे मागा. हे चालणार नाही, बिलकुल चालणार नाही. हे खपून घेतलं जाणार नाही. त्याचबरोबर त्या महाराष्ट्रामध्ये 3000 रुपये पाणीपट्टी हे पहिल्यांदा ऐकतोय मी. काय नळातून सोनं सोडतात का काय? उदगीरमध्ये 200 बेडचं हॉस्पिटल, ट्रामा केअर सेंटर सुधाकर रावच्या तुमच्या आमदारकीत सुरू झालं साहेब. मग आता त्याच्यामध्ये सोनोग्राफी नाही, MRI नाही, CT स्कॅन नाही, रक्त तपासणी नाही. मग काय पाहिजे? काय आहे? काय फक्त बिल्डिंग काय चाटायची बघायची फक्त. मी आरोग्य मंत्र्यांना ताबडतोब सांगतो, प्रकाश आंबेडकरला प्रभाकर बघ फोन लागतो का आरोग्य मंत्र्याला? आणि तात्काळ हे सगळं सेवा सुरू झाल्या पाहिजे. हे आरोग्य विभागाला मी सांगतो आणि तात्काळ करून दिल्याशिवाय राहणार नाही. हा एकनाथ शिंदेचा शब्द. उदगीरला MIDC प्रस्ताव मंजूर झालाय, पण अजून जागा एक्वायर केली नाही. ते पण खातं आपल्याकडेच आहे. उदय सामंत यांना मी सांगतो, ताबडतोब या ठिकाणी MIDCची प्रक्रिया सुरू करा. काय लावलंय? हे काय चेष्टा आहे काय लोकांच्या बरोबर? अरे हाताला रोजगार मिळाला पाहिजे, काम मिळालं पाहिजे. सरकार कोणाचं आहे? गोरगरिबांचं आहे, या तरुणांचं आहे.
सगळ्यांचं आहे, त्यांना काम मिळालं पाहिजे, ती देण्याची जबाबदारी आमची आहे. त्याचबरोबर गायरान जमिनीवर गोरगरीब कुटुंबाच्या घराचे कबाले या ठिकाणी देऊन घरकुलासाठी निधी उपलब्ध करून देऊ आणि त्याचं नियमितीकरण करायला लागेल ना, रेग्युलायझेशन करायला लागेल. कबाले करून द्यावं 50 कवाली करून 50-50 वर्ष एक एक प्रश्न सुटत नसेल तर कसं राहायचं लोकांनी. आणि म्हणूनच मला तुमच्यासाठी पाठवलं इकडे, तुमच्या उदगीरचा विकास करण्यासाठी. विद्यार्थ्यांना मोफत वसतिगृहाची हॉस्टेल नाही आहेत का? कमी आहे संख्या. कमी आहे. शहर मोठं आहे. शहर मोठं आहे आणि व्यवस्था कमी आहे. तुम्हाला हेही मी सांगतो, याचं देखील आपल्या सामाजिक न्यायाकडे आहे ना, संजय शिरसाट. सामाजिक न्याय विभागाला मंत्र्यांना संजय शिरसाटना मी सांगतो की हे ताबडतोब करून द्या. हा लोकांचा अधिकार आहे, विद्यार्थ्यांचा अधिकार आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी अनेक जे विषय आहेत, हे अनेक विषय आपल्याला मार्गी लावायचे आहेत. आणि म्हणून विकासाचा झेंडा हाच आपला अजेंडा आहे. आणि नवीन जिल्ह्याची निर्मिती पाहिजे म्हणून मागणी आहे तुमची बऱ्याच वर्षापासून का? खूप वर्षापासूनची असेल तर नक्की या बाबतीमध्ये आपण जे काय पॉझिटिव्ह सकारात्मक जे आहे त्यासाठी जे जे काही प्रयत्न करायचे ते एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, विकासाच्या नावाखाली हे जे काही धिंगाणा सुरू आहे हा खपून घेतला जाणार नाही. का घेणार खपून तुम्ही? बिलकुल नाही. आपला मंत्र एकच, बदल हवा, पर्याय नवा, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. एवढी जनशक्ती उभी आहे, हे तुम्ही या ठिकाणी एवढे सगळे जर उतारलात तर समोरच्यांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कोण आहे? आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर. अरे बाबा, उदगीरला आलोय. उदगीरला आपले सुधाकरराव भालेकर आहेत ना, माजी आमदार. तिथं तुमचं आरोग्य केंद्र आहे, पण तिथं सोनोग्राफी नाही, MRI नाही, सिटी स्कॅन नाही, काही नाहीये, काही नाहीये. तात्काळ लवकर याची बैठक घ्या आणि सुधाकररावला बोलून घ्या, भालेरावला, आणि ताबडतोब करा. इथं जर नुसती बिल्डिंग काय लोकांना बघायला ठेवली इकडे? हा, ताबडतोब हे सुरुवात करा. लोकांना मुंबईला जावं लागतं, दुसरीकडे लांब जावं लागतं. हे आपलं गोरगरिबांचं सरकार आहे, म्हणून आरोग्य मंत्री म्हणून तुम्ही तात्काळ याच्यावर निर्णय घ्या. चला, धन्यवाद. मी आपल्याला एवढंच सांगतो की आता हा जो काय आनंद इथं शिवसेनेचे हात मजबूत करा एवढं सांगायला आलोय. आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की या भालेराव जे आहेत, हे भालेराव हे तसे साधे सुधे नाही आहेत. किती आले तालेवार, किती आले तालेवार, तर सर्वात पुढे असणार आपले भालेराव. मजबूत माणूस आहे, ताकदीचा माणूस आहे. आता याच्या माग एकनाथ शिंदेची ताकद उभी आहे. आणि म्हणून सुधाकररावांच्या मागे मी स्वतः आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, तुमचं एक मत इतिहास घडवू शकतं. तुमचं एक मत उदगीरचा विकास करू शकतं. तुमचं एक मत उदगीरचा फैसला करू शकतं. तुमचं एक मत इतिहास घडवेल, क्रांती घडवेल. आणि आतापर्यंत जी कामं नाही झाली ती आमच्या या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार या सुनीताताई या केल्याशिवाय राहणार नाहीत. त्या प्राध्यापक आहेत, अनुभवी आहेत. यांचा अनुभव आपल्या शहराला करून घ्या. आणि सुधाकरराव तर स्वतः एक लोकप्रतिनिधी कसा असावा त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे सुधाकरराव आहेत. आणि एक आदर्श आमदार कसा असावा हे सुधाकररावांनी कामातून दाखवलं. मी आपल्याला एवढीच विनंती करतो, मी सगळं आपलं काम करणार, पण माझं एक ऐकाल तुम्ही? माझी विनंती आहे, 2 तारखेला आपण एवढे जमा सगळे झालेले आहात. यांनी प्रत्येकाने
आपापल्या नातेवाईकांना, सगळे सोयऱ्यांना, मित्रांना, ओळखी पाळखीच्या लोकांना एवढंच सांगायचं की धनुष्य बाणा समोरचं बटन दाबा आणि सुनीता पंचाक्षरी आणि त्यांच्या बरोबरचे 25 लोक यांना निवडून आणा. आपला इतिहास घडवा, विकास घडवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.